रशी दादा मागे रशी. हे तुम्ही आतमध्ये वा मला तुम्ही कसं तुला बोलवायला नमस्कार मित्रांनो, मात्र ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आहे दिवस दुसरा पालखीचा. तर बॅगे बिगे ठेवल्या, फ्रेश वगैरे झालं मस्त. तर आता 5 मिनिटं होते आरतीला सुरुवात. धुर्रा काढला आणि तर आता आरतीची क्लिप बघा आणि पालखीला चालत सुरुवात करू. तुझ्या पायाचे चाकर पायात तुला बोलवायला रशी दादा मागे रशी. हे तुम्ही आतमध्ये वा मला तुम्ही कसं. आता केली सुरुवात चालायला. पालखीचा क्लिप बघला असतील. रोनित, नाना, यश आणि मी. आरती कोरा पुरा झालता, आम्ही पाठी घालतो. रोनित भाईला पुला झेंड्याजवळ जावायचा होता पण टाईमच नाही भेटला. पहिलेच दादाने आम्हाला थांबवला जरा, कोरा ऐकत नव्हते म्हणून. बघू पुला झेंडा भेटला तर भेटला. आता नाश्त्याचे स्पॉटवर आमची गँग बसलंय. कवा चालल्या देसाईवाल्याची पालखीचा फोटो काढायला हे लेट येणार. लागडी झाले यो ना लंगरा आले ना. अरे मी बी होत होतो, पायाला आईसच झटकं दिलं, बरोबर चालायला लागलो. यो बी लंगराच झाले आमचा. तुम्हाला पण यायचं असले एकदम चांगला मौसम आहे. आता आम्ही चाललोय कुठे माहिती आहे, बोपोलीला. तुम्हाला पण यायचं असेल तर या घराचे स्पॉट तो होतो आवाजून तयार. नाश्त्याला रास गर्दी आहे. मी विचार केला थोडा बाहेर काहीतरी करायचा. पालखीवाला टाईम आहे पण इव्हेंटवाले त्यांचा इव्हेंटचा सामान विमान सगळं लावून ठेवलं. आमचा रोनित दादा बघा. A few moments later. चालता दिसली आम्हाला मॅगडी. आता विचार झालाय मॅगडी मध्ये घुसाचा. लांबशी डॅम दिसला मग सगळे विचार केला मॅगडी मध्ये जाऊ.
हा 2 गेले न बघा आमचं. पक्कीच भूक लागले त्यांना. करायला आता मॅगडीमध्ये खाऊ बर्गर आणि कोक पिऊ. पोचलो आता मॅगडीला. रोनित बाईले जमलं वाटतं आमचा. झोपू नको रे, बर्गर खावायचं. बर्गर वाट बघते आपली. ही लंगरी झाली आमची. ब्लॉगर 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 गाबडीचा ब्लॉगर वसईचा नाका नाक्यावर धक्या बत्ती न बत्ती काय जल नाही काय ग भीमा बत्ती काय चल नाही. नात करते का? यावंच लागतं. दिवाल 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 तर जावं आला बर्गर यांचा आला. याही केली सुरुवात. याने ऑर्डर केले. आता मी पण खातो आणि भेटतो तुम्हाला. आता मॅगडीची पालखी गेली पुरं पेट भरून. मला फ्रेश वगैरे झालो. वॉशरूम विशरूम केले. आता सरळ चालत सुरुवात ऑफिस. पालखीला जॉईन करू. ही गँग 2 1 पब्लिक बघा कधी आहे. अजून रास पब्लिक अर्धी तर मॅगडीन भरले. कर्जत चौक क्रॉस केला. आरती पण क्रॉस केला आणि शंकर भोले बाबा. काही आम्हाला लय फास्ट सांगतो. काहीचा म्हणणं काय लवकर पोचायचा आणि आराम करायचा. जेवून मग पालखी थांबवाय तोपर्यंत आपली झोपावी होती. पाहायला आराम भेटतो. बळ आहे नदीन बसलेलो. पाय रिलॅक्स केला. जेवायला आमचा वॉचमॅन बघा. अभ्या कोहली वॉचमॅन चरते तो चप्पल वाकले. यश आहे थांबले. जेवायला काय बघू. चला जेवताना भेटतो. मध्ये आलो. बाबा कसं मोठं आहे. फुलबिल आहे. झोपले आमचे पोरा. दमला विचार दमला. चगडी त्या आजी आता थंडी उतरली. कसं मोठा पूल आहे. विचार झाले पाण्यानुरी वेराची. माझा पैसे मला द्यायचे ऊन वगैरे झाले. बघत जाऊ तर आमचा सगळी जेवल्यान. मुगाची डाळ होती, चण्याची डाळ होती, शिरा होता, पायनॅपलचा, जिलेबी होती, काय होता विसरलो. असून ते काही बी जेवलो पोट भरला बस. आवडत मिल्कशेक आहे वॉटरमेलनचा. यशनी सगळे घेतले. हे बरोबर लागते. याला तर सगळी गोष्ट आंबूट लागते. दिवाळीचं जावंयस ना शेवटी. हा सगळ्या पिऊन झाल्या. आता बसल्या मंत्र जपायला. म्हणजे सगळी बसतात. आता मंत्र जपू मग भेटतो बाबा. दुपारी नाही दुपारी करण कोळी ओम श्री नमो एकविरा माते नमो नमा बोले. जे आपण दरवर्षी जेवण झाल्यानंतर एक आईच्या सेवेमध्ये तल्लीन होण्यासाठी मंत्रजप करत असतो. तो मंत्रजप आता चालू होईल. त्याच्या मागेच सर्वांनी बोलायचं आहे.
जय नमो श्री एकविराय माते नमः. ओम 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 नमो श्री एकविराय माते. जय आज आपली नवी मुंबईची मानाची पालखी आपल्या एकविरा गडाच्या दिशेने कूच करते आणि याचं आयोजन नियोजनाची जी मुख्य जबाबदारी ज्यांच्यावरती आहे हे आपले सर्वांचे लाडके शैलेश दादा भुईर आणि बंटी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्ही सर्व पदयात्री, त्यांच्यामुळे ही यात्रा सफल आणि संपूर्ण होणार आहे आणि आई एकविरेचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभणार आहे. पण बांधवांनो, आपले काही विषय आहेत ज्याच्यासाठी आपल्यालाच पुढे होणं गरजेचं आहे आणि त्यापैकीचा एक महत्वाचा विषय म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं. आपली सगळ्यांची इच्छा आहे की नाहीये? आणि त्याच्यासाठी तुमच्या सारख्यांची, तुमची, आमची, सगळ्यांची या चळवळीला अजून साथ देण्याची आवश्यकता आहे. 22 डिसेंबरला आपला एक भव्य मोर्चा निघणार होता, मात्र आचारसंहितेमुळे तो स्थगित करावा लागलाय. पण येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यावरती एक मोठं जन आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे. ही साथ मिळणार का? आणि त्याच जोडीला एक अजून आवाहन मला तुम्हाला करायचंय. ते आवाहन म्हणजे या 13 जानेवारी 2026 ला आपले राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होते आहेत. ती 100वी जयंती त्यांची असणार आहे आणि या 100व्या जयंतीला जरी आचारसंहिता असली तरी त्यांचं जे जन्मस्थळ आहे जासई गाव, आपल्या उरणच्या जवळ असलेलं जासई गाव, त्या जासई गावात त्यांचं स्मृतीस्थळ आहे. माझी तुम्हा सगळ्यांना आवाहन असणार आहे आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या परिजनांना आणि सगळ्यांना समाजाला आवाहन आहे की 13 जानेवारीला न चुकता आपल्याला जासईला जायचंय आणि दिवांच्या स्मृतीस्थळावरती त्यांना वंदन करायचंय. का आपण सर्व येणार का? दादांनो, आपले दिबा पाटील साहेब आपले उद्धार करते आहेत. आपल्याला जर का या शहरात टिकवलंय, वाढवलंय, मोठं केलंय, सन्मानाने जगण्याची संधी दिली तर त्या व्यक्तीचं नाव आहे दिबा पाटील साहेब. असंच एक व्यक्तिमत्व ज्यांनी त्यांच्या लोकांना तळातून बाहेर काढलं आणि त्यांची लोक त्यांचे उपकार कधीही विसरत नाहीत. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा 6 डिसेंबरला त्यांचा स्मृतिदिन असतो, त्यांची पुण्यतिथी असते. मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा प्रत्येक एक अनुयायी चैत्यभूमीला, दादरला न चुकता पोहोचतो. त्याच पद्धतीने 13 जानेवारीला आपल्याला न चुकता जासईला पोहोचायचंय आणि दिबा साहेबांना वंदन करायचंय. जासईमध्ये लाखोंच्या संख्येने आपण तिथं गेलो पाहिजे. त्याची दखल या सरकारला घेता आली पाहिजे आणि येणाऱ्या काळात महिन्याभराच्या आत विमानतळाला दिबांचं नाव अधिकृतरित्या घोषित झालं पाहिजे. त्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे, आई एकविरेच्या आशीर्वादानं 13 जानेवारीला आपण सगळ्यांनी जासईला पोहोचूया आणि आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन विमानतळाला दिबांचं नाव देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा, जय दिवा. धन्यवाद. डीजे गाणे लावा दिबा पाटलांचं. दिबा पाटील अमर रहे, दिबा पाटील अमर रहे.
के साथ गाड़ी नॉन स्टॉप चला जाए। यस भाई नॉन स्टॉप। गाणं नाव कुठलं एक चांगलं पालखी आली का पालखी रोहित पाटील पालखी आली का पालखी आली का वर्षी एकवीरा माते की आता पोचलो खालापूरला पोचलो आता आमचा अर्ध गाडी गेलं आता ह्यो फास्टर गाडी स्लो झाली आता काही नाही सगळीजण हालूच चालतात त्या जाऊन पण काही करत नाही बसतात हालूच चाललं पाहिजे पालखी समोरच आहे जरा पुढं ती बघा आता जस्ट खालापूर क्रॉस केला पुढे असेल आता 5-6 किलोमीटर ना सब 6.9 किलोमीटर आता दीड तास लागल खोपोलीला बसायला आता पालखी जवळ फ्रूट चालतं वाटायला फ्रूट आणि दूध आहे मँगोचा वॉटरमेलन आणि मोसंबी होती खावायला दोन्ही खाल्लं मी त्याने बी खाल्लं त्याने बी खाल्लं ऐसंच पालखी मजा आहे नुसती खाते राहू चलते राहू आता पोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौक खोपोलीत ना रे खोपोली आता काय अर्धे तासा आहे वस्तीचा जागा वस्तीची जागा अर्धे तासावर आहे लवकर कवर केला कारण की आमचा फास्टर गाडी बोलला की नॉनस्टॉपच करू नॉनस्टॉप बोलला गेलं काल बी नॉनस्टॉप आज बी नॉनस्टॉपच गाडी बोलला फास्ट उद्या बघू आता काय करायचं घ्यावासाठी थांबलेलो आमचा साबणच कोणीतरी चोरी केला काही दिवशी काय माहिती कोणी चोरी केला चलो अभी वापिस पैदल यात्रा चालू पदयात्री मग सुद्धा दाखवलं तो खोपोली चौक होता आता कंप्लीट खोपोलीमध्ये एंट्री टाकलंय इथं लिहिलंय आय लव्ह खोपोली यात्रा म्हणून तो KH पण नाही दिसतो आता बॅनर दिसलंय जया आपला स्टे आहे आजचा खोपोलीमध्ये इथं 20 मिनिटाचा रस्ता इथून आता 20 मिनिटाचा रस्ता आहे ते पण आम्ही नॉनस्टॉप कवर करू नाच करते का यावंच लागतं नाही मुंबईच्या मानाच्या पालखीला जिथं स्टे आहे तिथं वेलकम टू पेपिलॉन ही रांगोली काढली रांगोली काढली चलो अभी अपनी जगह ढूंढते टेम्पो ढूंढते पालखी भी पोचली या आमच्या बॅगा तू झोपला चल खाली टाइमपास करत बसलाय मस्त झोपलाय MS06 BD 8536
कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट काय फोन नंबर आहे कॉन्टॅक्ट करायला. मला जागा नाना झोपले. नाना तर दिवस रात्रभर झोपा करते नुसता. लंगरी झाली ती आमची लंगरी. आता ऑर्केस्ट्रा आहे. थोड्या वेळानं ऑर्केस्ट्रा चालू होईल. झलक दाखवतो मग तुम्हाला. आरती होईल मग ऑर्केस्ट्रा चालू होईल. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको पूर्णवंतानंदा, रघुनायका गणेशी आता. जय जय रघुवीर समर्थ शिवचंद्र मोरे, भवेंद्र माता मुक्तिधारी, कारुण्य सिंधू भवदुःखारे, तुझवीन शंभो मज कोण तारी. आता आरती झालंय. आता ऑर्केस्ट्रा चालू झालंय. आता जेवता आणि तुम्हाला ऑर्केस्ट्राचा क्लिप दाखवतो सरळ.
आता जेवण घेऊन झालंय पण ऑर्केस्ट्रा काय बंद व्हायचं नाव नाही आहे. तर आम्ही काय ब्लॉग एडिट करता झोपता. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.